नागपंचमी येत्या श्रावणामध्ये म्हणजे दिनांक 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी येत आहे। या दिवशी प्रामुख्याने 8 सर्पांची पूजा केली जाते। सर्प हे भगवान शंकराला खूप प्रिय आहे, त्यामुळे श्रावण महिन्यात हा सण येतो। तसं बघितलं तर आपला देश शेतीप्रधान आहे। बरेचसे सण हे शेतीशी आणि शेतकऱ्यांशी निगडीत आहे। नागास आपण खूप घाबरतो, परंतु तरी सृष्टीचक्रातील तो एक महत्त्वाचा जीव आहे। तो उंदरांचा नाश करतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात धान्य वाचते आणि नाग हा आपला मित्रही आहे। म्हणून नागदेवतेचे पूजन आपण नागपंचमीच्या दिवशी करतो। नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा केल्याने काल सर्प दोषांसह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि आपल्याला सुख समृद्धी लाभते। नागपंचमीची कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची मुक्ती मिळते आणि आपल्याला सुख समृद्धी लाभते। नागपंचमीची कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची। 8 पाट नगर होतं, तिथे एक शेतकरी होता। त्याच्या शेतात एक नागांचे वारूळ होते। श्रावण मास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे। शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता काय झाले, वारुळात जी नागाची नागकुळे होती त्यांना नांगराचा फाळ लागला आणि ती लवकरच मेली। काही वेळाने नागिन तिथे आली, आपले वारूळ पाहू लागली। तो तेथे वारूळही नाही आणि पिल्लेही नाही, इकडे तिकडे पाहू लागली। नांगर रक्ताने भरलेला दिसला, तसे तिच्या मनात आले, ह्याच्या नांगरानेच माझी पिल्ले मेली। तो डाव मनात ठेवला, शेतकऱ्यांचा निर्वंश करावा असे तिने मनात आणले। फोंपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली। त्या बाळांना, लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला, त्याबरोबर सर्वजण मरून पडली। पुढे तिला असे समजले की त्यांची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली। तो त्या घरी त्या बाईने पाटावर नाग नागिन त्यांची 9 नागकुळे काढली होती, त्यांची पूजा केली। दुधाचा नैवेद्य दाखवला आहे, नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत। मोठ्या आनंदाने त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला आहे आणि त्यांची प्रार्थना करते आहे। तो नागिन तेथे पोचली, पूजा पाहून संतुष्ट झाली, दूध पिऊन समाधान पावले, चंदनात आनंदाने लोळली। इकडे हिची प्रार्थना आपले डोळे मिटून चाललीच आहे, इतक्यात नागिन उभी राहिली। तिला म्हणू लागली, बाई बाई तू कोण आहेस, तुझे आईबाप कुठे आहे? इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले व पाहते तो काय प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली। बाई बिचारी भिवू लागली। नागिन म्हणाली, बाई बाई भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे। तिने सर्व हकीकत सांगितली। ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटले। ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपले व्रत पाळते आहे, आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचे मनात आणले आहे, हे काही चांगले नाही। असे म्हणून नागिनीने तिला बापाची सर्व हकीकत सांगितली। तिने ती ऐकली व तिला वाईट वाटले। मग तिने आई बापाला जिवंत होण्यासाठी उपाय सांगितला। तिने तिला अमृत दिले आणि ते घेऊन त्याच पावली ती माहेरी गेली। सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं आणि ती सगळी माणसे जिवंत झाली। सगळ्यांना खूप आनंद झाला। बापाला तिने सर्व हकीकत सांगितली, तेव्हा बापाने तिला हे रथ कसे करावे हे विचारले। मुलीने रथाचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितले की इतके काही नको तर निदान एवढे तरी पाळावे की असे की नागपंचमीच्या दिवशी जमीन खंदू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, भाज्या चिरू नये, नागाला नमस्कार करावा असे सांगितले। तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला। जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो। ही साठा उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। कहाणी नागपंचमीची ब्राह्मणाच्या सुनेची। एका नागोबा देवा तुमची कहाणी। 8 पाट नगर होतं, तिथं एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोळी, कोणी पंचोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत। सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं असं कोणीच नव्हतं।
तेव्हा ती जरा खिन्नच झाली. मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरून न्यायला येईल असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं? शेष भगवानास तिची करुणा आली. त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला? पुढे त्यानं मुलीला विचारलं. तिनेही हाच माझा मामा असल्याचं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं. खरी हकीकत सर्व तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायको मुलांनाही ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंतीण झाली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढे ती व्याली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवू लागली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपट भाजली. नागिन रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवून देऊ. पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी परत पोचवलं. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी करू लागली की आमची शेपुटी कशाने तुटली. तिनं मुलांना सगळी गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून हे तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाही म्हणून पाटावर भिंतीवर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ लाह्या दूध वगैरे ठेवले. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती. सरते शेवटी तिनं प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातला सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढे त्या दिवशी तिथे वस्ती केली. दूध पाणी ठेवतात. त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही साठा उत्तराची कहाणी. 5 उत्तरी